माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर आज छान अशी साडी घातलेली आहे. काय स्पेशल ओकेजन नाहीये. तर आमच्या युट्यूब लोकांचं असंच असतं, वेळ काळ किंवा कसलाही फेस्टिवल नसतं, काही कारण नसतं, पण तयार व्हावं लागतं शॉर्ट व्हिडिओ बनवण्याकरता. तर शिवाजी महाराजांची लवकर जयंती येते, तर त्यांच्यासाठी म्हणजे त्या स्पेशल ओकेजनसाठी मी काही शॉर्ट व्हिडिओ बनवलेले होते, तर त्यासाठी तयार झाले आणि शॉर्ट व्हिडिओ बनवलेले आहेत. तर असंच असतं प्रत्येक यूट्यूबरचं, आय थिंक विनाकारण तयार व्हावंच लागतं. तर माझंही तसंच आहे. आता स्वयंपाक आवरलेला आहे, चपात्या केलेल्या आहेत, बटाट्याची भाजी केलेली आहे आणि बाकीचं काम आवरायचं आहे. आता सगळ्यात आधी गेटअप चेंज करून घेते आणि मग लागूया बाकीच्या कामाला. चेंज करून आलेलं आहे आणि खूप गबाळ पडलं, खूप आवरायचं आणि खूप कंटाळा आलाय आणि सर्दी पण झालेली आहे. पण नंतर ना सगळे व्हिडिओ एकत्र बनवण्यात येतात आणि मग जे मेन व्हिडिओ असतात ते बनवायचे राहतात. त्याकरता मी आधी व्हिडिओ बनवला, बांगड्या वगैरे काढलेल्या. आधी पाणी पिते मी. 2-3 दिवस झालं वातावरणामध्ये सारखं बदल होतं, त्यामुळे मला सारखं असं सर्दीचा त्रास होतो आणि सामान तर म्हणताल तर एवढं पडलेलं आहे ना आवरायचं. पाणी प्यायला सुद्धा असा त्रास होतोय मला. आधी सगळ्यात पहिलं साड्यांच्या घडी घालून घेते, कारण 2 साड्यांवर शूट केलं. आता 2 साड्यावरती निघालेल्या आहेत आणि मग ते तसंच राहतं. बाकीचं ज्वेलरी वगैरे पण आवरायची मला पहिलं साड्या. मला वाटतं प्रत्येक युट्यूबरच्या घरी असाच धिंगाणा असतो, माहिती का. आणि आता तर मी तर अजून एवढी म्हणावी तसं माझे काही व्हिडिओ एवढे हे जात नाहीत, पण मी प्रयत्न मात्र सोडत नाही. पण जेव्हा आम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवतो ना, त्यासाठी असं व्यवस्थित तयार होणं गरजेचं असतं. आणि ही एक साडी ह्याच्यावर एक केलं तर शिवताना त्याच्यावर एक केलं, तर मी असंच हे करून ठेवते काठपदरच्या साडीला. म्हणजे ज्यावेळेस मला शूट करायचं असते निऱ्या अशा बांधूनच ठेवते, कारण मला आणखीन एक शूट करायचं ह्याच साडीवरती. तर निऱ्या काढल्या नाही त्याच्या, आणि मग असं ठेवलं ना की पट्ट दिशा साडी बांधणं होते. ह्याच्यात सगळ्या माझ्या शॉल किंवा ओढण्या आहेत, ज्या की भरगच्च असतात आपल्या. त्या फक्त 7-8 व्हिडिओज बनवायची होती, 7-8च होती व्हिडिओ बनवायला, तरी सुद्धा एवढं सामान निघतं ना वरती. हा, आणि खूप जणी मला विचारतायत, ज्या ताई आहेत त्या, की हे ब्लाऊज विषयी. तर हे मी ना म्हणजे हे घेतलेलं रेडीमेड नाही, हे पीस घेतलेलं आणि त्याचं शिवून घेतलेलं आहे. काहीतरी 150 रुपये मीटर घेतलेलं ह्याचं. तर हे शिवून घेतलेलं आहे. कपाट कसं ऑर्गनाइज केलं आहे त्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे, तो नक्की पहा. जेणेकरून आता मला काहीच घाई गडबड झाली नाही, व्यवस्थित काढला आणि व्यवस्थित ठेवलेला आहे. तर तो व्हिडिओ नक्की चॅनलवरती पहा आहे. आणि आता ते आवरायचं आहे, चला तर ते आवरून घेऊया. तर किती गबाळ निघालाय तुम्हीच बघा. शूट करताना वेगवेगळ्या गोष्टी लागतातच. हँड्स ऑफ आहे, जे मोठे मोठे हिरोईन्स आहेत किंवा ज्या मोठ्या मोठ्या मॉडेल्स आहेत, तर त्यांना तर किती काय काय करावं लागत असेल ना. मी एवढ्याशाच गोष्टीने कंटाळून जाते, काढा आणि आवरा. तर हँड्स ऑफ आहे त्यांना खरंच. सोन्याचं म्हणजे सुटू जायचं ह्याच्यातच. आवरून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित असं ठेवल्याच्या नंतर ना वस्तू पण लवकर लवकर मिळतात आपल्याला.
मग संध्याकाळच्या टायमाला आम्ही गेलो डीमार्टमध्ये, कारण मला राशन पण सगळं घ्यायचं होतं. त्याचबरोबर छोट्या मोठ्या शॉपिंग होत्या त्याही करायच्या होत्या. आणि 26 जानेवारी निमित्त भरपूर अशा ऑफरही डीमार्टमध्ये चालू होत्या. तर आधी ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची खरेदी करते मी, बिस्किट वगैरे, आणि मग त्यानंतर जाते राशन सेक्शनमध्ये. आणि बघू शकता बाय वन गेट वन भरपूर काय फ्री होतं. आणि गर्दी म्हणताल तर एवढीशी गर्दी नव्हती, पण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी स्वस्त आणि मस्त होत्या. आणि त्या सोहमचं चालू होतं, आई हे घे आणि ते घे, तर त्यांनी घेतले ओरिओ बिस्किट वगैरे. तर अशा प्रकारे डीमार्टची शॉपिंगचा व्हिडिओ पण याच्या आधी मी चॅनलवर टाकलेला आहे बरं का, तो पहा. आणि आता आले राशनच्या सेक्शनकडे. राशन घेताना व्हिडिओ मात्र नाही काढले, कारण खूप मग हे होते, एक घ्यायचं एक नाही घ्यायचं असं होऊन जातं. म्हणून राशन घेतलं. आणि संध्याकाळच्या वेळेला घरी आल्याच्या नंतरनं इकडं सोहम आणि सोहमचे मित्र असं मस्तपैकी, आता हा कुठला गेम आहे, आपण तर डोंगराला आग लागली पळा 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 तो खेळत होतो, पण हे आता रेड लाईट आणि ग्रीन लाईट ह्या गेमचं नाव पडलेलं आहे. कमेंट करून सांगा हा गेम तुम्ही कोण कोण खेळत होतात नक्की सांगा. आणि मुलं मस्त धमाल, ही मारामारी तर ह्यांची चालूच असते. आणि सोहम आमचा पडला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बाय, गुड नाईट.